कृषी विभागात काम करत असताना गेल्या 5-7 वर्षापूर्वी जेव्हा विदर्भामध्ये सोयाबीन हे पीक होतं आणि त्याची उत्पादकता 10, 11, 12, 15 क्विंटल एकरी होती, त्यावेळेस मराठवाडा आशेनं बघत होता की मराठवाड्यातल्या कापसाला सोयाबीन हे पर्यायी पीक होऊ शकेल का. आणि त्या अनुषंगाने कृषी विभागानं वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळे वाहन विकसित केले आणि एक शेतीमध्ये खरीपमध्ये एक कापसाला पर्यायी पीक आपल्याकडं येईल आणि शेतकऱ्याचं आर्थिक दर्जा उंचावेल असं मला वाटत होतं. परंतु जसं जसं आपण पुढं जात गेलो तसं तसं सोयाबीनचा एकरी उतारा हा घटताना दिसला आणि त्यामधल्या वर्षानुवर्ष समस्या, जसं की यावर्षीची अतिवृष्टी आहे की पिकाचा उतारा कदाचित 10 एकर एकरी असणार तरी सुद्धा तो 2 दिवसामध्ये 2 एकर 2 क्विंटलपर्यंतही होईल का नाही आणि त्याला 3,000 कोणी विकत घेईल का नाही अशी परिस्थिती सोयाबीनमध्ये आहे. आणि सोयाबीनचं पीक झाल्यानंतर जेव्हा आपण पर्यायी पीक रब्बीमध्ये जर हरभरा असेल तरच सोयाबीनचं पीक आपल्याला परवडू शकतं, नाही तर 1 क्विंटल सोयाबीन बियाणामध्ये जातं, 1 क्विंटल खता आणि तणनाशकामध्ये जातं, 1 क्विंटल काढणीमध्ये जातं, 5 क्विंटलच्या उतार्यामध्ये 2 क्विंटल हातात पडतं आणि 3,500 म्हणजे एकरी 7,000 रुपये जर त्याच्या शेतकऱ्याच्या हातात पडत असतील तर मग पुन्हा एकदा आपल्याला कापसाकडे यायचं का हा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग कापसाकडे यायचं तर कापूस पूर्वी जसा होता आणायचा का, तर नाही, याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. की जसं आज आम्ही सकाळी क्षेत्रीय भेटीमध्ये सघन कापूस लागवड हे पाहिलं. आता कोणत्याही पिकामध्ये पिकाचा बदल करायचा असेल किंवा त्या पिकामध्ये तंत्रज्ञानामध्ये बदल करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या डोक्यातले गैरसमज काढण्यातच 3 वर्ष जातात. म्हणून कापूस हा 5x5, 6x6 म्हणजे 8 फुटाचा पट्टा अशी जी मानसिकता होती, तिथून आपण आता सांगतोय 3 म्हणजे 90x15 सेंटीमीटरवर यायला. तर ही मानसिकता आता हळूहळू इथं आलेली आहे. योगायोगानं 3 आठवड्यापूर्वी अकोला कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या स्पेसिंगमध्ये तिथं जे पीक प्रात्यक्षिक घेतलेले आहेत सघन लागवड पद्धतीमध्ये, तिथं माननीय कृषी मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम पार पडला आणि तिथं जेवढ्या काही सघन लागवडीच्या शिफारसी आहेत अंतराच्या, ते सर्व प्लॉट तिथं पाहायला भेटल्यानंतर मी स्वतः एक शेतकरी म्हणून एक शिक्कामोर्तब झालं की खरोखरच शेतकऱ्यांनी ह्या सघन लागवडीवर येणं आवश्यक आहे. आणि मी स्वतः मिटकरी साहेबांचं ऐकून 10 एकरवर सघन लागवड यावर्षी केलेली आहे आणि ती यशस्वी आहे. म्हणून सघन लागवड ही एकदम चांगली आहे. पण कापसामध्ये फक्त सघन लागवड केली म्हणजे आपलं उत्पादन वाढणारे आहे ह्या मताचा मी नाही. याच्या पुढं जाऊन काही गोष्टी करणं गरजेचं आहे. की सघन लागवड करायची असेल तर सीड रेट वाढतो. एकरी तुम्हाला आपल्याला 1 ते 1.5 बॅग लावायची तर इथं 4 बॅग 5 बॅग लावावं लागणार आहे. आणि मग 5 बॅग लावायच्या तर त्यावेळेस तुम्हाला एकतर की जास्त न वाढणाऱ्या वाणापेक्षा आज जशा आम्ही नवजीवनच्या काही व्हरायटीज बघितल्या तशा बुटक्या जाती, तर अशा काही जाती स्पेशली आपल्याला ह्या हाय डेन्सिटीसाठी आपल्याला संशोधन करणं गरजेचं मला तरी वाटतं. म्हणजे एका एकरात तुम्हाला जास्त झाडं बसतील आणि बोंडाच्या संख्यामध्ये राहून कापूस त्या पद्धतीने निघेल. दुसरी समस्या मला अशी जाणवते की ज्यावेळेस तुम्हाला एका एकरला 5 बॅग लावायच्या आणि त्या जर टोकन पद्धतीने लावायच्या असतील तर पुन्हा एकदा मजुराचा प्रश्न आला आणि मजुरीचा खर्च वाढला. त्या केसमध्ये टोकन यंत्रणा लावायची का. आज एका शेतकऱ्याने मला सांगितलं की ट्रॅक्टरमध्ये 6 इंचाची जर डिश टाकली तर छोट्या ट्रॅक्टरनं सुद्धा ती चांगल्या पद्धतीने पेरता येऊ शकते. तर मग ते तंत्रज्ञान वापरून आपल्याला तशा पद्धतीनं पेरणी कापसामध्ये शक्य आहे का हे पण आपल्याला इथं बघावं लागेल. आणि
हे करत असताना की आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा कापसामध्ये बऱ्यापैकी वापर करतो किंबहुना आवश्यकतेपेक्षा जास्त करतो. परंतु आत्ताच 2 शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्यांनी सांगितलं की मी चमत्कारची फवारणी केली. तर मग वाण तुम्हाला सघन लागवडीसाठी यायला कदाचित वेळ लागेल, ते एवढं सोपं काम नाही. पण मग त्यावेळेस त्याला चमत्काराचे स्प्रे त्या ठरलेल्या वेळेस आपण वापरून त्याची वाढ आपल्याला मर्यादित करता येईल का, तर हे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा प्रश्न मला काळजीचा वाटतोय की कापूस शेतकरी 3 वर्षामध्ये की आमचा कृषी विभागाचा पीक पेरा जातो त्यावेळेस आमची नजर असते की कोणत्या तालुक्यात किती हेक्टर सोयाबीनचा पेरा मागच्या वेळेस होता आणि कापसाचा किती होता. तर तो काही वर्ष सोयाबीन कापूस कमी होत गेला, सोयाबीन वाढत गेलं, पण परत आता आम्हाला लक्षात यायला लागलं की परत कापूस पुन्हा वाढत चालला आहे. म्हणजे याचं कारण म्हणजे मी जे आता जे सांगितलेलं आहे ते त्याचं कारण आहे. पण मग कापूस जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडायचा असेल तर वेचणी सोपी करावी लागेल. कारण पहिला कापूस जर 10 रुपये किलोनं वेचायचा असेल आपल्याला, तर दुसरा तर 20 रुपयेपर्यंत आहे आणि तिसरा तर आदानीनं आहे. मग असं जर केलं, कापसाचा खर्च वाढला तर एक तर मजूर आणि त्याचा मजुरीचा खर्च हा कापसाचा आर्थिक नफा कमी करण्यासाठी कारणीभूत होणार आहे. सरांनी आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला की कापूस वेचणीमध्ये मेकॅनायझेशन किंवा यांत्रिकीकरण आणायचं. मग यांत्रिकीकरण आता जे आपल्याकडं आलेलं आहे ते त्या दर्जाचं नाही आहे. म्हणजे व्हॅक्यूम क्लिनरसाठी थोडंसं आपण प्रायोगिक तत्वावर करतो, परंतु मशीननं जर करायचं असेल, जसं की आता हार्वेस्टर बऱ्यापैकी आले, तर तसा हार्वेस्टरसारखा कापूस वेचायचा असेल तर कापूस फुटल्यानंतर सरांनी सांगितलं पानझड होण्यासाठीचे जे काही औषध आहेत ते जर केले तर कापूस फुटला ते पानझड करणारे औषध त्याच्यात फवारणी केली तर पानझड झाल्यानंतर नुसते बोंड राहतील, जे की परदेशामध्ये कापसामध्ये वेचणी सक्सेस यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून का झाली की त्याच्यामध्ये कापूस वेचते वेळेस त्याचा पाला त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे पाला त्याचा झडून टाकणे आणि नंतर कापूस वेचणी करणे हा पर्याय जर निघाला तर कापूस आणखी सोपा होणार आहे. आणि शेवटचा की हे सगळं तंत्रज्ञान फक्त एकरी कापूस उतारा वाढवणे आणि त्याचा खर्च कमी करणे, तर याच्यापेक्षा तिसरा आहे की मार्केट. तर मार्केटच्या संदर्भात त्याच्या ज्या प्रोसेसिंग असतील, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, आयात निर्यात धोरण असेल, याचासुद्धा आपल्याला जर विचार केला तरच तो कापूस आपल्याला खऱ्या दृष्टीनं परवडणार आहे. आणि शेवटचा मला एक इथं मुद्दा आवर्जून सांगावा असं वाटतो की सर म्हणजे व्हाय नॉट म्हणजे देशी वाण, म्हणजे रेणुका नावाचा वाण सर मला आणखीनही त्यावेळेसचा आठवतो. वायवन वगैरे तो थोडासा बेसिक आहे, परंतु त्याच्या पुढं रेणुका नावाचा एक आपल्याकडे वाण आलेला होता की बोर्डाची साईज पण मोठी होती, एकरी उतारा पण चांगला होता. तर असे काही वाण ते बऱ्यापैकी प्रगती करत होते, परंतु संकरितनं त्यांना दाबलं आणि ते वाण तसेच राहिले. तर मग असे जर सरळ वाहन आणि हाय डेन्सिटी तर ते आणले तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल असं मला वाटतं. आणि ती कापसाची शेती शेतकऱ्याला पुरेल, म्हणून की जग हे वर्तुळाकार आहे, पृथ्वी आहे, जग पण आहे आणि प्रत्येक तंत्र हे गोलाकार आहे. म्हणजे पहिली नॅरो पॅन्ट होती, ती नंतर बेल बॉटम झाली, पुन्हा ती नॅरोवर आली, म्हणजे हे चक्र पुन्हा फिरत राहतं. तसंच की देशी वाण गेला, संकरित आला, पण आता परत देशीकडे यायचं का, कारण सिच्युएशन बदललं की तुम्हाला शिफ्ट व्हावं लागतं. तसं शिफ्ट होण्यासाठी जर आपल्याला परत याच्यामध्ये चांगले वाण आले तर निश्चितच ज्या शेतकऱ्यांना आर्थिक ओझ कमी आहे अशांना त्याला उत्पादन खर्च कमी करून त्याचा नेट नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य होईल असं मला वाटतं. आज मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आदरणीय सरांना आपल्याला ऐकायचं आहे. आणि आजची खरी दिवाळी माझी साजरी यासाठी झाली की
25 वर्षानंतर प्रत्यक्ष मी आणि सर आज भेटतोय, त्यामुळं आज काहीही असेल तर सरांना भेटण्यासाठी मी इथं आवर्जून हजर राहिलो. पुन्हा एकदा माझ्या गुरूंना वंदन करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.